नागपुर में एसआईआर प्रक्रिया को लेकर कांग्रेस नेता डॉक्टर नितिन राउत ने शहर के सभी 6 विधानसभा क्षेत्रों के एसआईआर कार्यालयों का दौरा कर स्थिति का जायजा लिया। इस दौरान राउत ने अधिकारियों से एसआईआर से जुड़ी अलग अलग सूचियों, मैपिंग और नॉन मैपिंग की जानकारी मांगी। उनका आरोप है कि उन्हें अनुमली और एएसडीडीए सूची समेत जरूरी जानकारियां उपलब्ध नहीं कराई गई। राउत ने बीएलओ की कार्यप्रणाली को लेकर भी सवाल उठाए। अधिकारियों के मुताबिक सभी बीएलओ को भी हैदराबाद हाउस में बुलाया गया और वहां उनसे संबंधित सूचियां एवं दस्तावेज जमा कराए जाएंगे। साथ ही कई बीएलओ ने अभी तक अपने दस्तावेज जमा नहीं किए। ऐसी जानकारी भी राउत को अधिकारियों की ओर से दी गई। इसके बाद राउत ने जिलाधिकारी कार्यालय पहुंचकर चुनाव अधिकारियों से मुलाकात की और एसआईआर से जुड़ी सभी सूचियां देखने का अपना अधिकार बताया। एसआईआरच्या संबंधाने एसआईआरचा जो रेकॉर्ड जे सर्वेक्षण झालं त्याची सगळी माहिती जमा करून एसआईआरची प्रथम यादी जाहीर करण्याचा दिवस आणि या निमित्तानं मुख्यमंत्र्यांचं जे कार्यालय नागपुरात आहे, ज्या कार्यालयामध्ये ज्याला हैदराबाद हाऊस म्हटलं जातं, त्या ठिकाणी संबंधित 6चे 6 जे विधानसभा क्षेत्र आहेत उत्तर नागपूर आणि नागपूर शहरातील, त्या क्षेत्राची कार्यालय तिथं त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहेत। मला सकाळी मी जेव्हा अधिकाऱ्यांना माहिती मागितली की मला एनोमलीची यादी मिळाली नाही, एएसडीडीची यादी मिळाली नाही आणि कोण मॅपिंग झालं की नॉन मॅपिंग झालं, तर मला सांगण्यात आलं की सगळ्या बीएलओजना आज हैदराबाद हाऊसला बोलावण्यात आलं आहे आणि त्यांच्याकडनं आम्ही याद्या घेणार आहोत। जेव्हा मी त्याची विचारणा करण्याचा प्रयत्न केला तर मला त्या ठिकाणी सांगण्यात आलं की अनेक बीएलओंनी त्यांची दप्तरं या ठिकाणी जमाच केलेली नाहीत आणि अशी शंका निर्माण झाल्याने मी आज त्या ठिकाणी धावता दौरा केला, पाहणी केली आणि विचारपूस केली आणि शेवटी जे निवडणुकीचं कामकाज शहराचं या ठिकाणी बघतात त्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांना मी भेटलो आहे आणि त्यांना विनंती केली की मला ह्या याद्या पाहिजेत आणि तो माझा अधिकार आहे आणि त्यानिमित्तानं आज त्या ठिकाणी माझं जाणं झालं।